अवीट गोडीचं रजनीगंधा हे यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. फळांचा राजा आता दाखल झालेला आहे. हापूस आंबा हा कोकणातील फळांचा राजा आहे, आपण सर्व जाणता. तर मंडळी, आज आपण आंबे उतरवायला बागेत जात आलेलो आहोत. हे बघा, आता मस्त आंबे तयार झालेले आहेत, ते उतरवायचे आहेत आणि आपल्याला पेटीमध्ये भरून आपल्याला पार्सल सगळ्यांना द्यायची आहेत. तर हे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर ह्या 5 जिल्ह्याला हापूस आंब्याचं वरदान लाभलेलं आहे. आणि ह्या आंब्याला ह्या 5ही जिल्ह्यातल्या आंब्यांना हापूस आंबा असे म्हणतात, कारण त्याला पेटंट मिळालेलं आहे. हे भौगोलिक मानांकन ह्या भारत सरकारच्या पेटंट विभागाने त्याला हापूस आंब्याचं मानांकन दिलेलं आहे, पेटंट दिलेलं आहे. तर हा हापूस फळाचा आंबा आहे. तो फळांचा हापूस आंबा हा त्याला कसं काय नाव पडलं असेल? पूर्वी त्याला अल्फान्सो असे ब्रिटिश लोक म्हणत होते. आता आपल्याकडे त्याला कोकणात हापूस असं नाव आहे. तुम्ही सर्व जाणता. हा बघा, इथे हा फळांचा राजा दडलेला आहे पानांमध्ये. हापूसला आपण फळांचा राजा म्हणतो. कशी पक्व फळं तयार झालेली आहेत आपण पहा, मस्त वाटतात. झाडावरून ही फळं काढण्याचा हा आनंद काहीतरी एकदम वेगळाच आहे आणि तो आपल्याला तिथे बागेत गेल्यानंतर तो आनंद द्विगुणित होतो आपला. कशी मस्त, हे बघा, टपोरी फळं तयार झालेली आहेत. आणि ह्या हापूस आंब्याचं नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणीच सुटते. त्याचं कारण हा फळांची चव ही अवीट आहे, मधुर आहे. हा आंबा इतर फळांपेक्षा एकदम अप्रतिम आहे. त्याचे गुण इतर फळांपेक्षाही वेगळे आहेत, म्हणून त्याला फळांचा राजा असं म्हणतो. हा एकदम स्मूथ आंबा आहे. ह्या बघा, हा मी फळ काढलेला, हाताने फळं काढणं हा एक काहीतरी वेगळाच आनंद आहे हो. बघा, काय मस्त फळ मिळाले आहेत आम्हाला. आंब्याला आपण संस्कृतमध्ये आम्र असे म्हणतो. आणि मला तर असं वाटतं की आपण कल्पवृक्ष जसं नारळाला म्हणतो, तसं आंबा देखील हा कल्पवृक्षाचाच मोडलेला आहे. कारण ह्या झाडाचे आपल्याला अनेक उपयोग आहेत. बघा, आपण आंब्याचं तोरण लावल्याशिवाय कोणत्याही शुभाची सुरुवात करत नाही. तसंच आंब्याचं खोड, आंब्याचा आपण बुंधा असतो त्याच्यापासून फळ्या काढतो, त्याचा घरगुती सामानासाठी वापर करतो. असा हा आंबा पिकल्यानंतर त्याची फळं ही तर पोटभरीची, अवीट गोडीची असतातच. ह्या आंब्याला वेगवेगळी नावं आहेत, आपणही जाणता. त्याला रत्नागिरी आंबा, रत्नागिरी मँगो किंवा अल्फान्सो मँगो, हापूस आंबा अशी त्याला नावं आहेत. अशीच देवगडचा सुद्धा हापूस आंबा प्रसिद्ध आहे, आपण ओळखता. देवगड हापूस आंबा म्हणून तो प्रसिद्ध आहे. आपण हापूस आंब्याची वेगवेगळे पदार्थ बनवतो. जसे कैरीपासून आपण मुरांबा, जाम, जेली, चॉकलेट्स, पन्हे, लोणचे, सरबत वेगवेगळ्या प्रकारची, आणि जेवणात विविध भाज्या तसेच कैरी घालून आपण लज्जत वाढवणारे वेगवेगळे पदार्थ बनवतो. हे बघा, ही फळं मला एवढी पिकलेली इथे मिळालेली आहेत. आता झाड पिका आंबा पण आहे आणि आता तो पूर्ण तयार झालेला आहे. आंब्यांच्या अनेक जाती आहेत, आपण ओळखता. त्याला विविध प्रांतात विविध नावं आहेत. आपल्या भागात त्याला हापूस आंबा म्हणून आपला प्रसिद्ध आहे. आंब्यांचा रंग हा पिवळा मनमोहक असतो. बरं, आता ह्या आंब्यापासून आपण आज इथे छान चवीची आंब्याची मस्तानी बनवतो आहे. हे बघा, ह्याची मी आता फळं घरी नेऊन चांगली फळं त्यातली शोधून काढून त्याच्या 4 फळांचे आता 4 मोठे आंबे घेतलेले आहेत. त्याच्यापासून आता मी मस्तानी बनवते. त्याच्यासाठी हे फोडी केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण मस्तानीसाठी थोडीशी आपल्याला सामग्री लागणार आहे, जशी की साखर, दूध. मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम पण घेतलेला आहे, म्हणजे झटपट होतं, आपल्याला दूध आटवत बसायला लागत नाही. मी इथे 4 आंबे घेतलेले आहेत, त्याच्या फोडी काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी 2 वाट्या साखर, कारण अजून थोडासा आपल्याला साखर घातले की त्याला अजून टेस्ट येते, आणि 2 वाट्या दूध. इथे बर्फाचे काही तुकडे घेतलेले आहेत आणि आता आपलं हे त्याच्यामध्ये व्हॅनिला घालून मी ते मिक्सरला फिरवलेलं आहे. आता आपले हे ग्लास रेडी होत आहेत. त्याच्यामध्ये मी एक बर्फाचा पीस ठेवलेला आहे आणि त्याला मी आता हे बघा, त्याच्यामध्ये थोडासा रस घातलेला आहे, प्लस व्हॅनिला आईस्क्रीम त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे.
वरून थोडासा आंब्याचा पुन्हा आपण जो तयार केलेला आमरस आहे तो घातलेला आहे. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो. हे आंब्याचे पिकलेले मधुर पीस मी थोडेसे ठेवलेले आहे, ते पीस मी वरून घातलेले आहे. आणि आता ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला जी आवडतील ती आपण घालू शकतो. जसे की मी त्याच्यामध्ये आता बदाम, नंतर काजू, पिस्ता, मनुका हे सर्व थोडं थोडं घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ट्रुटी फ्रुटी घातलेली आहे, जेली घातलेली आहे. तुम्हाला काय आवडत असेल ते तुम्ही थोडी थोडी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, जॅम, जेली ह्यातलं थोडं थोडं घालू शकता. आंब्याचे काही थोडे पीस ठेवल्यामुळे आपल्याला एकदम तजेलदारपणा येतो पिताना. हा बघा मस्त वाटतं आहे. तर माझी ही अशा दोन ग्लास. बरं, आज आमच्याकडे छोटी छोटी मुलं येणार आहेत कारण त्यांना माहीत आहे की काकू आंबे काढायला गेलेली आहे. त्यामुळे लहान लहान मुलांना ही पर्वणी आहे. असं मस्तानीने भरलेला एक एक ग्लास त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण अक्षरशः म्हणजे वर्णू शकत नाही, एवढा त्यांना आनंद वाटतो. त्यांच्यासाठीही मी हे ग्लास तयार करून ठेवते. आमची छोटी छोटी बच्ची मंडळी आहेत ती सगळी आता उत्सुक आहेत हे खाण्यासाठी. हा माझा ग्लास असा मस्तानीने भरून तयार झालेला आहे. आमची बघा ही मंडळी आता खाण्यासाठी उत्सुक आहेत. हे ग्लास त्यांच्यासाठी मी तयार केलेला आहे. आता त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पहा, किती त्यांना आनंद झालेला आहे. हा आनंद मिळवण्यासाठी कित्येक जण आपलं, हा बघा हे अतिशय आनंदाचा क्षण आहे. मुलं आपली आंब्याच्या ग्लासामुळे, मस्तानीच्या ग्लासामुळे खुश झालेली आहेत. तशी ही आपली मस्तानी एकदम टेस्टी चवीची बनलेली आहे. आणि हे ग्लास सर्व आपले बघा, आपणही अशी मस्तानी बनवा. आणि रजनीगंधा हे यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ही रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.